आज आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने वाढणारी लोकसंख्या, त्याचे होणारे दुष्परिणाम आणि ही लोकसंख्या वाढीवर नियंत्रण कसं ठेवावं आणि जे काही आज आपली पॉप्युलेशन आहे त्याला निरोगी कसं ठेवावं, ह्या दोन प्रश्नावर महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे. कुटुंब नियोजनासाठी आज आपल्याकडे फार चांगली साधनं उपलब्ध आहेत. जे हॉस्पिटलमध्ये आम्ही ह्युमन रिप्रोडक्शन रिसर्च सेंटर हे ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चतर्फे गेले 25 वर्ष आम्ही नवीन कुटुंब नियोजनाच्या पद्धती ज्या सोप्या पाहिजेत, तेवढ्याच त्या 100% खात्रीच्या हव्यात, अशा पद्धतींवर संशोधन करून नवीन पद्धती आपण आणतोय. हा एक आपला राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे आपल्याकडे कुटुंब नियोजनाच्या सर्व सुविधा आपण विनामूल्य सर्व सरकारी किंवा आपल्या ESIS BMC रुग्णालयातनं सर्वत्र त्या मोफत पुरवतो. लग्न झाल्यानंतरही 1-2 वर्ष आपल्याकडे जी साधनं आहेत ते वापरून त्यांनी आपल्याला केव्हा पहिलं मूल हवं हे ठरवून एखाद्या वर्षांनी नंतर ते केलं तर त्यासाठी कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत. आपल्याकडे फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या आहेत, मालासारख्या निरोध आपण त्यांना देऊ शकतो. तर काही वापरून त्यांनी जेव्हा आपल्याला मूल हवं आहे, आपण फिजिकली, मेंटली, इकॉनॉमिकली त्या स्थितीत पाहिजे की आपण त्यांना प्रेग्नन्सी होऊ द्यावी.